आपण रक्तदान करतो. एका बेडवर शांत झोपतो. हातात जो स्पंजचा चेंडू दाबतो आणि आपल्या शरीरातलं रक्त एका पिशवीत जमा होताना पाहतो. आपल्या मनात त्यावेळी काय असतं? हेच ना, की आपण दिलेलं हे रक्त कोणातरी गरजूच्या, कोणातरी मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाच्या कामी येईल. एका अज्ञात माणसाला जीवनदान मिळेल. पण जरा विचार करा, तुम्ही दिलेलं हे मोलाचं रक्त त्या गरीब रुग्णापर्यंत पोहोचलंच नाही तर? जर तुमच्या रक्ताचा एक-एक थेंब कुणीतरी स्वतःच्या नफ्यासाठी काळ्या बाजारात विकला असेल तर? हे ऐकायला एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट वाटेल, पण हे वास्तवात घडलंय. आणि तेही कुठल्या गल्लीबोळातल्या छोट्या दवाखान्यात नाही, तर राज्याच्या राजधानीत मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या सरकारी रक्तपेढ्यांपैकी एक असलेल्या जे महानगर रक्तपेढीत घडलंय. चक्क 55 रक्ताच्या पिशव्या एका सरकारी शिबिरातून गायब होतात आणि एका खाजगी रक्तपेढीत सापडतात. हे कसं शक्य आहे? रक्ताचा काळा बाजार कसा चालतो आणि यामागे नक्की कोण आहे? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एका बातमीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने, ज्याला आपण FDA म्हणतो, त्याने एका अतिशय कठोर कारवाईत मुंबईतल्या जे महानगर रक्तपेढीला आणि बदलापूरच्या माया ब्लड सेंटरला थेट टाळे ठोकले आहेत. त्यांचं काम तात्काळ थांबवण्याचे म्हणजेच स्टॉप वर्कचे आदेश दिले आहेत. आता तुम्ही म्हणाल की सरकारी संस्थांवर अशी कारवाई होणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण या कारवाईचं स्वरूप वेगळं आहे आणि या कारवाईमागे जो माणूस आहे त्यांचं नाव आहे तुकाराम मुंडे. एक असे IAS अधिकारी ज्यांची ओळखच मुळी भ्रष्टाचाराशी तडजोड न करणारा अधिकारी असे आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र नावाची एक मोहीम हाती घेतली आहे. आणि या मोहिमेचाच एक भाग म्हणून त्यांनी आपला मोर्चा आता या रक्तपेढ्यांकडे वळवला आहे. जेव्हा FDA आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजे CDSCO यांच्या अधिकाऱ्यांनी 22 ते 24 जून दरम्यान या दोन्ही रक्तपेढ्यांवर संयुक्त छापे टाकले, तेव्हा त्यांना तिथे जे दिसलं ते धक्कादायक होतं. आपण आधी जे महानगर रक्तपेढीबद्दल बोलू. ही काही साधीसुधी रक्तपेढी नाही. वर्षाला 20,000हून अधिक रक्तांच्या पिशव्या इथं गोळा केल्या जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. पण या रक्तपेढीत रक्ताची साठवणूक कशी होत होती? वैद्यकीय नियमानुसार रक्ताच्या लाल पेशी म्हणजे RBC या 2 ते 6 अंश सेल्सिअस तापमानात ठेवाव्या लागतात. पण इथली परिस्थिती काय होती? इथली रेफ्रिजरेशनची मशीन चक्क 18 वर्ष जुनी होती. 18 वर्ष. विचार करा, या जुन्या आणि सदोष मशीनमुळे रक्तासाठी आवश्यक असलेलं 8 अंशाचं तापमान सुद्धा तिथे राखता येत नव्हतं. आता याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. जर रक्त योग्य तापमानात ठेवलं नाही तर त्यात जीवाणूंची म्हणजे बॅक्टेरियाची वाढ होते. रक्तांचं विघटन होऊ शकतं आणि असं दूषित रक्त जर एखाद्या रुग्णाला दिलं तर त्याचा जीव वाचण्याऐवजी जाण्याची शक्यता जास्त असते. हे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळणं होतं. इतक्यावरच हे थांबत नाही. तिथे रक्ताच्या तपासणीत जे रक्त दूषित किंवा रिॲक्टिव्ह आढळलं होतं किंवा ज्या रक्ताची मुदत संपली होती ते रक्त आणि चांगलं रक्त यात काहीही फरक न करता निष्काळजीपणाने हाताळलं जात होतं. रक्त घटक बनवण्याच्या विभागात निर्जंतुकीकरणाचा पूर्ण अभाव होता. जैविक कचऱ्याची म्हणजे बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याचे कुठलेही नियम पाळले जात नव्हते. ही झाली तांत्रिक बाजू. पण या प्रकरणातला खरा काळाकुट्ट अंधार वेगळाच आहे. तो आहे पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा. 4 जानेवारी 2026 ची गोष्ट आहे. मुंबईतल्या चिंचपोकळी भागात एक सरकारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. तिथे सामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. एकूण 188 रक्ताच्या पिशव्या तिथे गोळा झाल्या. पण या 188 पैकी तब्बल 55 पिशव्या कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय, कुठल्याही अधिकृत नोंदीशिवाय बदलापूरच्या माया ब्लड सेंटर या खासगी रक्तपेढीला गुपचूप पाठवण्यात आल्या. हे कसं शक्य झालं? कारण यामागे होते जे महानगर रक्तपेढीचे कंत्राटी संचालक डॉक्टर हितेश पगारे आणि वैद्यकीय सामाजिक अधिकारी अजय भिसे. विधान परिषदेत आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा जेव्हा पर्दाफाश केला तेव्हा त्यांनी अतिशय गंभीर आरोप केले. त्यांच्या माहितीनुसार बदलापूरच्या ज्या माया ब्लड सेंटरला हे रक्त पाठवण्यात आलं तिथे डॉक्टर हितेश पगारे यांचे स्वतःचे खाजगी हितसंबंध आहेत. म्हणजे बघा, सरकारी रक्तपेढीचं नाव वापरायचं, सरकारी शिबिरातून फुकटात रक्त गोळा करायचं, सरकारी वाहनांचा वापर करून ते रक्त बदलापूरला पाठवायचं आणि हे सगळं कशासाठी? तर खाजगी नफ्यासाठी.
हे रक्त या खाजगी संस्थेला प्रति पिशवी 665 रुपये या सवलतीच्या दरात दिलं गेलं आणि मग तीच संस्था हे रक्त पुढे इतर रुग्णांना 760 ते 800 रुपयांना विकून स्वतःचा नफा कमवत होती. आणि हे फक्त 55 पिशव्यांपुरतं मर्यादित नाही आहे. उल्हासनगरच्या एका सरकारी रुग्णालयासाठी पाठवलेल्या 6 रक्ताच्या पिशव्या वाटेतच गायब झाल्याचाही संशय आहे. आता तुम्हाला वाटेल की हा फक्त काही हजार रुपयांचा घोटाळा आहे, पण तसं नाही आहे. रक्तामध्ये प्लाझ्मा नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सूत्रांच्या माहितीनुसार या जे महानगर रक्तपेढीतून तब्बल 53,395 युनिट्स प्लाझ्मा शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने खाजगी बाजारात विकला गेला असावा असा दाट संशय आहे. जर एका युनिट मागे 1,000 रुपये अतिरिक्त नफा पकडला तरी हा घोटाळा 5,33,00,000 रुपयांच्या घरात जातो. हे पैसे कुठे गेले, कुणाच्या बँक खात्यात जमा झाले, याची चौकशी आता होणं अत्यंत गरजेचं आहे. इथे एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. या रक्तपेढीच्या नावात जे आहे. जे रुग्णालय हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत प्रतिष्ठित सरकारी रुग्णालय आहे. सामान्य माणसाचा या नावावर आंधळा विश्वास असतो. पण जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय भंडारवार यांनी काय सांगितलं माहिती आहे? त्यांनी स्पष्ट केलं की या रक्तपेढीचा आणि जे रुग्णालयाचा काहीही संबंध नाही. ही रक्तपेढी फक्त रुग्णालयाच्या आवारात एका खाजगी संस्थेमार्फत, एका ट्रस्टमार्फत चालवली जाते. पण जेव्हा रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात तेव्हा हे लोक जे रुग्णालयाच्या नावाचा आणि ब्रँडचा वापर करतात. लोक सरकारी रुग्णालय समजून रक्तदान करतात, पण ते रक्त जे मधल्या गरीब रुग्णांना मिळण्याऐवजी खाजगी बाजारात विकलं जातं. स्वतःच्या हक्काच्या रुग्णांना रक्त मिळण्यात यामुळे अडचणी येतात. होतं हेच जेव्हा आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं कंत्राटीकरण करतो किंवा ती खाजगी संस्थांना आउटसोर्स करतो. सरकारचं नियंत्रण राहत नाही आणि मग अशी भ्रष्ट साखळी तयार होते. पण ज्या माया ब्लड सेंटरला हे रक्त पाठवलं जात होतं तिथली परिस्थिती तरी चांगली होती का? अजिबात नाही. FDAच्या तपासणीत माया ब्लड सेंटरमध्येही भयानक गोष्टी समोर आल्या आहेत. तिथे रक्ताची तपासणी आणि हाताळणी करण्यासाठी जो रक्त संक्रमण अधिकारी किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर असणं कायद्याने बंधनकारक आहे, तो अधिकारीच तिथे नव्हता. तांत्रिक कर्मचारी नव्हते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे रक्त तिथे आणलं गेलं होतं त्याच्या वाहतुकीचा कुठल्याही नोंदी तिथे नव्हत्या. रक्त कुठून आलं, कोणाला दिलं याचा कोणताही माग काढता येणं तिथे शक्य नव्हतं. उपकरणांचं प्रमाणीकरण, ज्याला आपण कॅलिब्रेशन म्हणतो, ते कालबाह्य झालेलं होतं. तिथे गुणवत्तेची कोणतीही तपासणी होत नव्हती. थोडक्यात सांगायचं तर लोकांच्या जीवावर बेतणारा हा एक अत्यंत भयंकर असा गोरखधंदा सुरू होता. या सगळ्याचा परिणाम काय होतो तुम्ही विचार करा. सध्या जुलै महिना सुरू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांचा सुळसुळाट सुरू असतो. रुग्णांना रक्ताची आणि प्लेटलेट्सची सर्वात जास्त गरज याच काळात असते आणि नेमक्या याच वेळी वर्षाला 20,000 पिशव्या रक्त पुरवणारी मुंबईतली सर्वात मोठी रक्तपेढी अचानक बंद पडली आहे. 500 पेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्यांचा साठा गोदामात पडून आहे, जो कोणालाही देता येत नाही आहे. जे रुग्णालयाला याचा फटका बसणार नाही, कारण त्यांची स्वतःची दुसरी रक्तपेढी आहे. पण मुंबईतली जी छोटी छोटी रुग्णालये आहेत, जे नर्सिंग होम्स आहेत, जे रक्तासाठी पूर्णपणे या जे महानगर रक्तपेढीवर अवलंबून असतात, त्यांचं काय? तिथे जे रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांना रक्त कुठून मिळणार? एका बाजूला भ्रष्ट अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला तातडीने झालेली ही कारवाई. या दोन्हीच्या मध्ये भरडला जातोय तो सामान्य रुग्ण. पण सुदैवाने या प्रकरणात सरकार आणि प्रशासन वेगाने हालचाली करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी परवाने निलंबित केले हे आपण पाहिलंच. पण विधान परिषदेत जेव्हा हा मुद्दा गाजला तेव्हा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. पहिला निर्णय म्हणजे जे रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर हितेश पगारे आणि अजय भिसे या दोघांनाही सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आला आहे. दुसरा निर्णय, या दोघांवरही फसवणूक आणि सरकारी निधीच्या अपहरणाचा फौजदारी गुन्हा म्हणजे FIR दाखल करण्यात आला आहे. तिसरा निर्णय, जे 50-55 रक्ताचे युनिट्स खाजगी संस्थेला बेकायदेशीरपणे दिले होते त्याचा संकलनाचा खर्च म्हणून अजय भिसे यांच्याकडून 55,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हे सगळे निर्णय महत्त्वाचे आहेत, पण यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो. काय हा घोटाळा फक्त एका रक्तपेढीपुरता मर्यादित आहे? महाराष्ट्रात आज 417च्या वर परवानाधारक रक्तपेढ्या आहेत. तिथे सगळं आलबेलं आहे का? गेल्या 10 वर्षात जे रक्तपेढीचं कोणतंही ऑडिट झालं नव्हतं असा आरोप विधान परिषदेत झाला.
जर 10 वर्षे एका मोठ्या सरकारी रक्तपेढीचं कुणी साधं ऑडिट करत नसेल तर या यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा? यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने एक मोठा धोरणात्मक बदल करायचं ठरवलं आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक रक्ताच्या पिशवीवर QR कोड लावला जाणार आहे. म्हणजे काय, तर रक्त संकलित केल्यापासून ते एखाद्या रुग्णाला प्रत्यक्ष दिले जाईपर्यंत त्या पिशवीचा डिजिटल मागोवा ठेवता येईल. मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि रक्ताची चोरी किंवा काळा बाजार रोखता येईल. तसेच राज्यातील सर्व रक्तपेढींचं आता त्रयस्थ संस्थेमार्फत म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट केलं जाणार आहे. हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात कदाचित एक विचार येईल, आपण एवढ्या निस्वार्थ भावनेने रक्तदान करतो आणि त्याचं हे असं होतं, मग आपण रक्तदान करणं सोडून द्यायचं का? नाही, अजिबात नाही. रक्त ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कारखान्यात तयार करता येत नाही. ती माणसाने माणसाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. जर आपण रक्तदान करणं थांबवलं तर त्या काळ्या बाजारातल्या माफियांचा काहीच नुकसान होणार नाही, पण एखाद्या गरीब आईचं बाळ किंवा कोणाचा तरी अपघात झालेला तरुण भाऊ रक्त अभावी तडफडून मरेल. आपल्याला व्यवस्था नाकारायची नाही आहे, तर आपल्याला व्यवस्था पारदर्शक करायची आहे. FDA आणि तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी जे पाऊल उचलले ते याच पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. जेव्हा अशा भ्रष्ट प्रवृत्ती उघडकीस येतात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होते, तेव्हाच व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा निर्माण होतो. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.